तुम्हाला सगळ्यांना अजिबात त्याचा कंटाळा येणार नाही अशी अपेक्षा बाळगतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, यामध्ये आमचे मित्र ॲडव्होकेट असीमजी सरोदेजी, त्याचबरोबर आपले सगळ्यांचे लाडके SM सर, परिषदेचे सर्व पदाधिकारी, यांचं नाव आपण वारंवार घेतोच आहोत. या सगळ्यांचं कौतुक आहे की ते आज आले. पण त्याबरोबर आणखीन एक व्यक्ती या स्टेजवर उपस्थित आहे आणि ती आहे शोभना काकू. मला वाटतं की या व्यक्तीचं एक वेगळं कधीतरी कौतुक करण्याची गरज आहे. SM सारख्या व्यक्तीबरोबर संसार करणं मला वाटत नाही काही सोपी गोष्ट असेल. आता घरी जाऊन काय होईल मला माहिती नाही, पण SM तुमच्या प्रत्येक जीवन गौरवातली अर्धी फुलं आणि एक शाल त्यांना नक्की द्यायला हवी. तुम्हाला इतके दिवस बांधून ठेवणं, अर्थात तुमचा पाय काही घरात राहिलेला नाही आहे कधीच ना, तुम्ही कधी एकाच ठिकाणी टिकलेले आहात. मराठीमध्ये 12 पिंपळावरचा मुंजा अशा प्रकारची एक म्हण आहे. SM हे 12 संघटनांवरचे मुंजा आहेत असं म्हणलं तर काही गैर ठरू नये. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आज आपण जीवनगौरवाच्या निमित्तानं जेव्हा सन्मानित करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या विषयीचं समीक्षण होणं गरजेचं आहे. आणि हे समीक्षण फक्त कौतुकापुरतं मर्यादित असू नये. त्याच्या चांगल्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत, त्याच्यातल्या काही उणिवा असतील तर त्याही तितक्याच अधिकारवाणीनं सांगितल्या गेल्या पाहिजेत. आणि इतकंच नाही तर या जीवनगौरवाच्या नंतरसुद्धा त्या व्यक्तीनं काय करत राहिलं पाहिजे, ही आपली त्या व्यक्तीकडून काय अपेक्षा आहे हे आपल्याला स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे. तोच व्यक्ती हा त्या जीवनगौरवाच्या कार्यक्रमाचा एक समर्पक अध्यक्ष आहे असं मला वाटतं आणि ती संधी मी इथे घेऊ इच्छितो. हा संपूर्ण माझ्या वक्तव्याचा भाग हा अजिबातच कोणत्याही प्रकारे तुमच्या आजवरच्या कार्याचा अनादर करण्याचा नाही, पण एक विश्लेषण करण्याची या निमित्तानं मला संधी मिळालेली आहे. आणि ही अत्यंत चांगली संधी आहे, कारण पत्रकाराच्या कामाचा विश्लेषणाचा भाग हा पत्रकाराच्याच खांद्यावर असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. पत्रकारेतर माणसं ही पत्रकारांच्या बाबत अनेकदा एका पूर्वग्रहानं व्यक्त होतात. तो पूर्वग्रह टाळून आपल्या सगळ्यांना SM यांच्याकडे पाहायचं आहे. SM देशमुख हे माझ्या परिचित झाले ते त्यांनी थोड्या वेळापूर्वी माझं जरा जास्तच कौतुक केलं. ते आपल्या सगळ्यांना माहीत असलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या निमित्तानं, गमतीनं आजकाल लोकांना विरोधी शब्द गायब करायची काय सवय लागली आहे माहिती नाही, पत्रकार हल्ला समिती म्हणायला लागले. एवढी हिंमत तरी अजून पत्रकारांनी केलेली नाही आहे. तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या निमित्तानं SM आणि माझा परिचय झाला. सूर्यकांत माणिकराव देशमुख असं पूर्ण नाव असलेला माणूस अत्यंत जिव्हाळ्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना SM म्हणून परिचित आहे. आणि हे SM सर ज्या वेळेला माझ्या संपर्कात आले त्यावेळेला त्या टप्प्यापासून आजच्या क्षणापर्यंत मला एक गोष्ट लक्षात आली की हा माणूस नेता आहे, हा माणूस पत्रकारांचाही नेता आहे. हे आवर्जून याच्यासाठी नोंदवायला हवं, कारण एक सामाजिक निरीक्षण सांगतो आणि त्याच्यानंतर SM यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य सांगतो. गमतीनं असं म्हणतात, यातला जातीविषयक उल्लेख अपरिहार्य आहे तरीही करतो, पण तो नंतर तुम्ही वगळून टाका. गमतीनं असं म्हणतात की 4 ब्राह्मण एका दिशेनं जेव्हा जातात तेव्हा समजून जायचं की 5वा त्यांच्या खांद्यावर असतो. यातला आपण जातीविषयक भाग बाजूला काढा, पण 4 पत्रकार एकत्र येणं शक्य नसतं. अशा वेळेला हा माणूस इतक्या संघटना, इतक्या चळवळी सातत्यानं करत राहतो, याचा अर्थ हा नेता आहे. आणि हा नेता का आहे? कारण तो तुम्हाला आज तुम्ही जिथे आहात तिथून तो द्रष्टेपणानं तुम्हाला पुढे नेतो आहे. तुम्ही कुठे जायला हवं याची तुम्हाला जाणीव करून देतो आहे. आणि पत्रकारांच्या संघटना या दुर्दैवानं आजच्या घडीला बहुतांश वेळेला पायात पाय घालण्याचं काम सर्वाधिक करत असताना ते पायातले पाय सोडवत ते पाय 1-2 1-2 अशी परेड करवत ध्येयापर्यंत नेण्याच्यासाठी जर आपल्याला कोणी मार्गदर्शन केलं असेल तर ते SM यांनी आजवर केलं. त्याबद्दल SM यांचे मनपूर्वक आभार. जीवनगौरवाच्या निमित्तानं SM यांची ही एक अत्यंत महत्त्वाची बाब. आणि दुसरी गोष्ट ती अशी की आपण एखाद्याचं जीवनगौरव पुरस्कार देतो, तो आपला मित्र असतो, तो आपला सुहृद असतो, तो आपला परिचित असतो, आपल्याला त्याचं भयंकर कौतुक असतं, आपलं प्रेम असतं त्या माणसावर. पण
त्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं जो शब्द आपण वापरतो तो फार महत्त्वाचा आहे. तो शब्द आहे जीवन गौरव. त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कामाचा, त्यांच्या या सगळ्या आजवरच्या वाटचालीचा आपण गौरव करण्याची ही संधी घेतो. का हे करतो? कारण त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकत असतो. तुम्ही सगळेच जण, आणि त्यात मी सुद्धा आलो, आपण सगळेजण SM कडून काय शिकलो? SM क्षणासाठी तापट असतील असं समजू, SM क्षणासाठी मॅनिप्युलेटिव्ह असतील असं समजू, हे संघटनेत असलेल्या माणसाला असावंच लागतं. त्यामुळे या गोष्टी अजिबात कोणत्याही प्रकारे गैर नाहीत. ज्या माणसाला म्हणजे असं गमतीनं म्हणावं की बायकोचं मी ऐकत नाही असं म्हणणारा पुरुष त्रिखंडात सापडू शकत नाही, आणि कार्यकर्त्यांचं मी ऐकत नाही असं म्हणणारा नेता सापडू शकत नाही. त्यामुळे जेव्हा हजारोंच्या संख्येनं तुमच्या संपर्कात लोक असतात, प्रत्येकाला आपलं काही ना काहीतरी अडीअडचणीचं काम हक्कानं करून घेण्याची जागा म्हणजे तो नेता असतो, तेव्हा त्या नेत्याच्याकडे असलेल्या अपेक्षा मोठ्या असतात. SM यांच्याकडून महाराष्ट्रभरातल्या विविध प्रकारच्या पत्रकारांना अपेक्षा आहेत. साप्ताहिक चालवणाऱ्यांना अपेक्षा आहेत, पाक्षिक चालवणाऱ्यांना अपेक्षा आहेत, दैनिक चालवणाऱ्यांना अपेक्षा आहेत, TV वाल्यांना अपेक्षा आहेत, यूट्यूबवाल्यांना अपेक्षा आहेत. कोणाला अपेक्षा नाही आहेत? निवृत्त झालेल्यांना अपेक्षा आहेत, सगळ्यांना अपेक्षा आहेत. आणि अशा वेळेला जर समजा ते तापट वाटत असले तरी जमदग्नीच्या तापटपणाला समोर आणून आपण त्यांच्या त्या तापटपणाचा दाह हा स्वीकारायला शिकलं पाहिजे. सूर्य दुपारी जेव्हा तळपू लागतो तेव्हा तो अनेक प्रकारे आसपासची रोगराई नष्ट करत असतो, हे समजायला पाहिजे. SM यांच्या बाबतीतला हा एक महत्त्वाचा गुण आपल्याला शिकायला हवा. पण त्याचबरोबर आपण जेव्हा जीवनगौरव SM यांना देत असतो तेव्हा आपण त्यांच्याकडून काय शिकतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि हे या पत्रकारातल्या व्यवसाय बंधूंसाठी महत्त्वाचं आहे, आणि ते म्हणजे लढवय्येपणा. या एका गोष्टीसाठी 100 पैकी 110 मार्क कुणी जर SM दिले तर मी त्याला अजिबात वेडा म्हणणार नाही. लढत राहणं हा आपला मूलभूत धर्म आहे. पत्रकारांनी लढायचं नाही तर कोणी लढायचं? पत्रकारांनी भूमिका मांडायच्या नाहीत तर कोणी मांडायच्या? आजकाल एखादी भूमिका, एखादी विचारसरणी स्वीकारून व्यक्त होणाऱ्या लोकांच्या बाबतीत समाजातून बऱ्यापैकी प्रतिकूल प्रतिक्रिया येतात. मग त्यातल्या कोणाला 40 पैसेवाले म्हटलं जातं, कोणाला 2 रुपयेवाले म्हटलं जातं, जे काही असेल ते असेल. पण मला हे पटलं आहे, मला हे लोकांना पटवून द्यायचं आहे, आणि हे लोकांच्या हिताचं आहे, हे सांगण्याची कमिटमेंट बाळगणं, निष्ठा बाळगणं हे फार महत्त्वाचं आहे. पत्रकारितेतल्या मूल्यांच्या बाबतची बाळगलेली SM तुमची निष्ठा हीच आज तुम्हाला जीवनगौरव द्यायला प्रमाणित करते, आणि त्या कार्यक्रमाला मी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहे याचा मला अत्यंत सार्थ अभिमान आहे. SM आजवरच्या वाटचालीमध्ये तुम्ही आठवून पहा, मला 100% या गोष्टी आठवतात. SMच्या सोबत जाऊ नका, SMच्या मागं कशाला जाताय? अरे तो तिकडचा देशमुख आहे. काय काय बोलले नाहीत लोक, काय काय ऐकवलं नाही लोकांनी, पण आम्ही ठरवलं नाही. उभं राहायचं म्हणजे राहायचं, पाठीशी राहायचं म्हणजे राहायचं. वारा इकडून इकडं व्हायला काय, सूर्य इकडचा इकडे उगवला काय, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. एकदा सार्वजनिक भूमिका घेतली की प्रसाद काथे पाठीशी असतो म्हणजे असतो. आपल्याला त्या भूमिकेपासून बदलायचं नाही. अडचण आजच्या समाजात हीच झाली आहे जी तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितली. आदल्या दिवशी इकडे, दुसऱ्या दिवशी तिकडे. गरज नाही. आजवरच्या या संपूर्ण वाटचालीत थोड्या वेळापूर्वी मी जेव्हा शोभना काकूंचा उल्लेख केला, SM यांच्या या ठाम राहण्यामुळं जे काही त्यांनी भोगलं त्याच्यापेक्षा मला वाटतं कदाचित 10% जास्त तुम्ही भोगलं असणार. पण तुम्ही भोगता आहात हे तुम्ही SM ना कळू दिलं नाही, म्हणून SM लढू शकले. याच्यासाठी शोभना काकूंचं कौतुक. आणि जीवनगौरवातल्या प्रत्येक पाकळीवर त्यांचं नाव आहे, प्रत्येक पगडीवर त्यांचं नाव आहे, प्रत्येक शालीची ऊब ही शोभना काकूंच्या योगदानाची आहे. हे SM विसरलेले नाहीत. SM यांचा स्पष्ट वक्तेपणा, SM यांचं लढवय्येपण आणि संघटनेच्यासाठी जे जे लागतं ते प्रत्येक पातळीवर करत राहणं, निष्ठेनं करत राहणं, हे त्यांना जमलंय. त्या कार्याचा हा गौरव आहे. हा हात आहे, असं केलं तर पक्षाचं चिन्ह होईल म्हणून मोकळा केला. हा हात आहे, कोणतंही बोट
याच्यातलं एकाचं दुसऱ्यासारखं नाही. त्यावेळेला हे आपल्याला लक्षात ठेवून आणखी पुढे जात असताना आपल्याला हे विसरता कामा नये की संघटनेचं कार्य ही तव्यावरच्या म्हणजे गरम तव्यावरची वाटचाल आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती किती संघटना होत्या? जवळपास 2 डझनच्या वर संघटना होत्या. 16 संघटना, 1.5 डझन संघटना, 1.5 डझन संघटनांचे 16 अध्यक्ष. तुम्ही कल्पना करा, अहो प्रत्येक पत्रकाराचा अहंकार हा माउंट एव्हरेस्टपेक्षा उंच असतो. तिथे पत्रकार संघटनेच्या अध्यक्षाचा अहंकार कुरवाळत एका अत्यंत योग्य हेतूच्यासाठी या 16 जणांना सोबत बांधून ठेवणं, वेळ प्रसंगी बाबा पुता करत चला रे आंदोलनाला, या रे आंदोलनात बसा रे, इथपासून सगळ्या गोष्टी करत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती जिवंत ठेवणं, ती न फुटू देणं, तो लढा जिवंत ठेवणं, त्या लढ्याच्यासाठी प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक क्षणाला पत्रकारांच्या विरोधात असलेल्या पत्रकारांशी संवाद ठेवणं आणि कथित मठाधीशांनाही हा कायदा गरजेचा कसा आहे हे पटवून सांगण्याचं काम SM अविरत करत राहिले. आणि त्याचंच फळ म्हणून आपल्याला गेल्या कार्यकाळातल्या सरकारच्याकडून किमान कायद्याचा मसुदा अंमलात आणता आला. तो अंमलात आणल्याच्या नंतर पुढच्या टप्प्यामध्ये त्याच्या अनुषंगानं आपल्याला एक कायद्याचं कवच प्राप्त झालं. दुर्दैवानं शासन यंत्रणा इतक्या सहज हा कायदा आपल्यासाठी राबवायला तयार नाही. कारण आपण वंचित घटक आहोत, समाजातले अत्यंत दुर्लक्षित घटक आहोत, पण असे दुर्लक्षित घटक आहोत ज्याच्याकडून समाजाला सर्वाधिक अपेक्षा आहेत. अशा स्थितीमध्ये त्या कायद्याच्या राबवण्याची प्रक्रिया सुद्धा SM यांनी जिवंत ठेवली. आणि मला असं वाटतं SM की यासाठी आजवर तुमच्या तमाम महाराष्ट्रभर असलेल्या चाहत्यांचं पाठबळ तुमच्या पाठीशी आहे. हे पाठबळच तुम्हाला प्रत्येक पाऊल पुढे टाकायला अत्यंत समर्थपणे मदत करतंय. त्याचा मला अभिमान जितका आहे तितकाच तो SM नाही आहे, कारण तुम्ही आहात म्हणून SM आहे. तुम्ही आहात म्हणून SMची पुढची वाटचाल असणार आहे. आणि आपल्याला हे विसरता कामा नये की SMचं एक पुढचं पाऊल पडण्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे. ही निवृत्तीची सभा नाही. आणि म्हणूनच आजवरच्या या सगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना मी एका वेगळ्या प्रकारची अपेक्षा आणि थेट मागणी आज आता या निमित्तानं तुमच्या सगळ्यांकडून करतोय. थोड्या वेळापूर्वी माझे मित्र असीमजी सरोदेजी यांनी पत्रकारांकडच्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्याआधी आपल्या सगळ्यांचे अत्यंत लाडके अभिनेते विक्रमजी गोखले इथे बोलून गेले, त्यांनीही पत्रकारांकडून अपेक्षा व्यक्त केल्या. माझं असं म्हणणं आहे की SM आजवरचा लढा हा चरितार्थाच्यासाठीची पत्रकारिता, चळवळीसाठीची पत्रकारिता, दिशाभूमिक पत्रकारिता या सगळ्या टप्प्यांवरून एक एक करत तुम्ही पुढे नेलेला आहे. मला आता प्रामाणिकपणे अशी अपेक्षा तुमच्याकडून आहे की आता संचित पुढं देण्याची गरज आहे. अडचण काय झाली आहे हे लक्षात ठेवा. इथं बसलेली सगळी माणसं ही सर्वसाधारणपणे 25 ते 55, 65च्या वयोगटातली आहेत. चिंता ही त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या बाबतीत आहे. एका संस्थेच्या प्रमुख पदाच्या निमित्तानं नव्या पत्रकारांची जी फौज पत्रकारितेत येऊ घातलेली आहे ती खरोखरच अत्यंत चिंताजनक स्थितीतच पोहोचलेली आहे. आम्ही आमच्याकडे जर कोणी मुलाखतीला आला तर त्याची एक लेखी परीक्षा घेतो, तोंडी परीक्षा घेतो आणि मग त्याला नोकरी द्यायची की नाही ठरवतो. परवा एकाला विचारलं गेलं की मवियात किती पक्ष आहेत आणि कुठला पक्ष मवियामध्ये सगळ्यात मोठा आहे. त्यांनी सांगितलं भाजप. ही जर अवस्था असेल म्हणजे मी हे समजू शकतो की महाराष्ट्रात 2 जयंत पाटील ओळखून दाखवा, हा प्रश्न अवघड आहे, एखाद्याला नाही उत्तर समजू शकत. अरे पण लोकांना अजित पवारच माहीत नसतात. ही तरुण पिढी आहे, त्यांना माहीतच नसतं की मवियात किती पक्ष आहेत. बरं, हे राजकीय ज्ञान तुम्हाला राजकारण अत्यंत वाईट आहे असं आजकाल सातत्यानं शिकवलं जातं म्हणून बाजूला ठेवा. पण त्यांना गावातले सामाजिक कार्यकर्ते माहीत नसतात, त्यांना कलाकार म्हणजे फक्त बॉलिवूडमधलेच माहीत असतात. अशा पिढीला प्रशिक्षणाची गरज आहे. आणि मी वेळमर्यादा लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेच्याकडून ही अपेक्षा करतो की आपण या पद्धतीचं प्रशिक्षण करण्याची गरज आहे. आज स्पष्टपणे सांगायचं तर पावसाळ्यात ज्या कुत्र्याच्या छत्र्या उगवतात ना त्याप्रमाणे BMMचे वर्ग सुरू झालेले आहेत.
जो येतो तो BMMचा वर्ग काढतो, जो येतो तो पत्रकारिता प्रशिक्षण करतो, पण दुर्दैवानं त्यातलं 90% प्रशिक्षण हे प्रत्यक्ष पत्रकारितेत उपयोगीही पडत नाही. अनेक विद्यापीठांमधले पत्रकारितेचे अभ्यासक्रम हे राम अर्थात प्रभू राम ज्या वेळेला वनवासाला गेले त्यावेळेचे होते. इतके जुनाट आणि इतके मागासलेले अभ्यासक्रम आहेत, त्यांना दूर सारून खऱ्या अर्थानं दैनंदिन पत्रकारितेसाठी काय गरज लागते याचं काम परिषदेनं करावं. परिषदेलाही याच्यातून आर्थिक उत्पन्न होईल आणि इतकी मोठी अनुभवी पत्रकारांची फौज आहे आपल्याकडे. त्यासाठी जी जी मदत लागेल त्यासाठी तुम्ही निश्चित मला हक्कानं पुन्हा एकदा हाक मारू शकता. माझं त्यासाठी सहकार्य आहे. मला वाटतं की असीम सरोदीजी हे सुद्धा कायदेशीर वार्तांकन कसं असलं पाहिजे, कारण त्यांनी मगाशी फार महत्त्वाचा मुद्दा मांडला. आपण एखाद्या व्यक्तीला बलात्काराचा आरोपी म्हणून घोषित करतो, त्याचा संशयित हा शब्द विसरून जातो. आणि या सगळ्या गोष्टी या शिकवण्याची गरज आहे. तुम्हाला मला हे आपल्या आधीच्या पिढीनं शिकवलं. आपली जबाबदारी आहे आपण हे पुढच्या पिढीला शिकवलं पाहिजे. जे पत्रकारितेचे सध्याचे प्रशिक्षक आहेत, दुर्दैवानं त्यातले 10% सुद्धा फील्डवर काम केलेले नाहीत. आज मराठी पत्रकार परिषदेच्या कडे इतक्या मोठ्या संख्येनं अनुभवी पत्रकारांची फौज आहे. मी तर असं म्हणतो, ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये वार लावून जेवायचे, त्याप्रमाणे आता पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी वार लावून जबाबदारी द्या. त्यानंच आपल्याला जबाबदार पत्रकार घडवता येतील आणि ही आपली अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. आपण ज्या वेळेला पत्रकारेतर व्यक्तींच्याकडून काही मार्गदर्शन अपेक्षित करतो, तेव्हा ते मोठ्या प्रमाणात आपले दोष समोर आणतात. त्या सगळ्या व्यक्तींच्या जर समजा अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण जे चांगलं शिकलेलो आहोत एसएम, ते आपल्याला लोकांना द्यावं लागेल आणि त्या अनुषंगानं पुढची एक जबाबदार पत्रकारांची पिढी तयार करावी लागेल. अन्यथा आजच्या घडीला मी तुम्हाला इथे सगळ्यांना ठामपणे सांगतो, आणि हे जर रेकॉर्ड होत असेल तर हे तुम्ही माझं वाक्य पुढच्या 10 वर्षांनी काढून बघा. मराठी न लिहिता येणारी पिढी, मराठी न वाचता येणारी पिढी, मराठी न समजणारी मुलं ही या पत्रकारितेच्या व्यवसायात असतील. ते आत्ताच रोबोट म्हणून काम करतायत, ते त्यावेळेला तर पूर्णपणे रोबोटच्याही पलीकडचे यंत्रमानव झालेले असतील. पत्रकारितेला इंग्रजीमध्ये ज्या वेळेला विविध विद्यापीठांमध्ये कुठल्या श्रेणीत मोजायचं तर त्याला ह्युमॅनिटेरियन सायन्समध्ये मोजलं जातं. सरोज मी चुकत असेल तर निश्चित सांगावं. ह्युमॅनिटेरियन सायन्स का? कारण ते मानवाशी निगडीत आहे. दुर्दैवानं पुढच्या पिढीच्याकडून ही अपेक्षा राहत नाही आहे. त्यांची समज, त्यांचं आकलन आणि त्यांची कार्यक्षमता या तिन्ही गोष्टी वाढवण्याची जबाबदारी एसएम तुमच्यासारख्या माणसांची आहे. तुम्ही पुढे व्हा. पुन्हा एकदा आपण सगळेजण नेहमीप्रमाणे एसएमच्या पाठीशी राहू असा सार्थ विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. पत्रकारांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे मी सांगण्याची गरज नाही. असीम सरोदीजींनी ते बोललेले आहेत. आणि एक पत्रकार दुसऱ्या पत्रकाराला तुझ्याकडून काय अपेक्षा आहे असं जेव्हा सांगतो तेव्हा ऐकणारा मनातल्या मनात म्हणतो, जरा गप्प बस, फार शहाणपणा झाला तुझा. तेव्हा मला ते इथं बोलायचं नाही. पण आज ज्या जीवनगौरवाच्या निमित्तानं आपण जमलो आहोत त्या निमित्ताला सार्थ करायची संधी मी घेतो. एसएम जर समजा बोलत असताना एखादा शब्द कमी जास्त झाला असेल तर मी जाहीर तुमची माफी मागायला तयार आहे. पण मी तुम्हाला निश्चित पुन्हा पुन्हा आठवण करेन आणि आजपासून वाटल्यास मी दर आठवड्याला एक फोन करून सांगेन की पुढच्या पिढीला घडवण्याची जबाबदारी घ्या. आज दुर्दैवानं हे कोणीही करत नाहीये. आज दुर्दैवानं हे कोणी करत नाहीये. इतकी मोठी पत्रकारांची प्रशिक्षित फौज आहे. तिसऱ्यांदा सांगतोय, मराठी पत्रकार परिषदेला या निमित्तानं एक उत्पन्नाचं साधन, स्पष्टपणे सांगतो, उत्पन्नाचं साधन मिळेल. चांगल्या पत्रकारांकडून पुढचे चांगले पत्रकार घडतील आणि ज्या अपेक्षा समाजाला आपल्याकडून आहेत त्या आपण पूर्ण करू शकू. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे. त्यामुळे चळवळ पुढे न्यायची असेल तर चळवळीचं सामर्थ्य हे कार्यानं टिकलं पाहिजे. ही सगळी संपूर्ण अपेक्षा आपण एसएम यांच्याकडून पुन्हा एकदा अपेक्षित करूया. अपेक्षा एसएम कडून कधीही संपणार नाही आहेत आणि त्या आम्ही वारंवार मांडत राहू. तुमचं खरं वय काय मला माहिती नाही. तुम्हाला सार्वजनिकरित्या सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. नसेल जरी सांगायचं तरी पण तुमच्या अमृत महोत्सवाला पण आम्हाला बोलवा. मी त्याही वेळेला तुम्हाला शतकं पूर्तीच्या निमित्तानं शुभेच्छा देताना तुमच्याकडून 10 अपेक्षा मांडून घेणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आता जेवणाच्या निमित्तानं पोटातले जे कावळे ओरडत आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. आपण मला इथे बोलावलं.
4 शब्द बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.